नमस्कार, मी भारत दत्तू. दामाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. केसकरवाडी येथे बिबट्या सदृश्य प्राण्याने 2 शेळ्या खाल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. माचनूर येथून 30 लाखाचा ट्रक चोरट्यांनी पळविला. यापुढील काळात पक्षविरहित काम करणार सिद्धरामप्पा पाटील यांची घोषणा. पंढरपूर शहर वाहतूक शाखेने केली तालुका वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यावर कारवाई. ज्ञानाच्या शिदोरीचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर करावा, प्राचार्य डॉक्टर NB पवार यांचे प्रतिपादन. आणि विवेकानंद प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथील बापूराव माने यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळ्या रविवारी रात्री 11 वाजता बिबट्या सदृश्य प्राण्याने खाल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बापू माने हे भाळवणी ते पिराची कुरोली रस्त्याजवळील राहत्या घरात झोपलेले होते. रविवारी भाळवणीचा बाजार असल्यामुळे कंटाळून झोपी गेले होते. रात्री 11च्या दरम्यान कुत्री भुंकण्याचा कालवा झाल्यानंतर बाहेर येऊन पाहतात तर 2 शेळ्या मरून पडलेल्या दिसल्या. नंतर याबाबतची माहिती त्यांनी वन संरक्षण विभागास कळवली. तेव्हा वन संरक्षक शकील मनेरी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती पाहून पंचनामा केला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सातपुते, पोलीस पाटील अर्जुन गवळी, ग्रामपंचायत सदस्य धनाजी शिंदे, धोंडीराम शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करील असे वन संरक्षक मनेरी यांनी सांगितले. माचनूर येथील स्वामी समर्थ ट्रेडर्स नावाच्या दुकानासमोर उभा असलेला अशोक लेलंड कंपनीचा 30 लाख रुपये किमतीचा 12 टायरचा ट्रक चोरट्याने पळवून नेण्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गोपाळ यशवंत पवार, वय वर्ष 43, राहणार राहटेवाडी यांचा गेल्या 20 वर्षापासून सिमेंट व बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय असून माचनूर येथील चौकात स्वामी समर्थ ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. या दुकानासमोर नेहमी आयशर टेम्पो व नव्याने घेतलेला 12 चाकी ट्रक रात्रीच्या वेळी उभा असे. दिनांक 17 रोजी रात्री 9 वाजता यातील फिर्यादी हे दुकान बंद करून MH13 CU 4021 हा ट्रक व आयशर टेम्पो अशी 2 वाहने दुकानासमोर लावून त्यांच्या मूळ गावी राहटेवाडी येथे गेले होते. दिनांक 18 रोजी सकाळी ट्रक भाड्याने जाणार असल्याने जागेवर येऊन पाहिले असता तो 12 चाकी ट्रक जागेवर नव्हता. सर्वत्र त्या ट्रकचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. अज्ञात चोरट्याने संमती वाचून चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून या ट्रकच्या चोरट्याचा शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड हे करीत आहे. अक्कलकोट तालुक्यात सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली. जनावरांना चारा नाही, पाणी नाही, यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. माझ्या मागे तालुक्यातील जनता असून मी सेवेसाठी सदैव तयार आहे. आपण यापुढील काळात पक्षविरहित काम करणार असल्याचं प्रतिपादन माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी केले. सोमवारी एवन चौकातील प्रमिला पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी सिद्धरामप्पा पाटील समर्थकांची दुष्काळ आढावा व अडीअडचणी सोडवण्यासाठी आयोजित बैठकी प्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी माजी आमदार पाटील म्हणाले, मी आमदार असताना तालुक्याचा शक्य तेवढा विकास केला आहे. मी कोणाचा पैसा खाल्ला नाही. जनतेने सेवेसाठी मला संधी दिली आहे. या पुढील काळात तालुक्यातील पाणी, रस्ते, विकास यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणार आहे. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आठवड्यातून 2 दिवस अक्कलकोट येथे येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता नसताना आमदार पदासह तालुक्यातील सत्ता केंद्रावर भाजपाची सत्ता होती. आजची स्थिती विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेला माहितीच आहे. गेल्या 4 वर्षात कोण कुणावर अन्याय केला आहे हे सर्व ज्ञात आहे. मात्र भाजपचाच आहे. पक्ष सोडलो नाही, पक्ष सोडणार नाही. मला सोडून भाजपाचा आमदार अशक्य असल्याची माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी सांगितले. पंढरपूर शहर वाहतूक शाखेकडून वाहन चालकावर कारवाईचे सत्र सुरू असून हेल्मेट सक्ती असो, चालक परवाना असो, गाडीची कागदपत्र, गाडीची नंबर प्लेट नसणं अशा वाहन चालकावर पंढरपूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी कारवाई करीत असतात.
यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे कर्मचारी मधुकर अंबादास गायकवाड यांना सुद्धा हेल्मेट असून त्याने ते वापरले नसल्याबद्दल पंढरपूर शहर पोलिसांनी त्यांच्यावर 500 रुपयाचा दंड करून कारवाई केली आहे. मधुकर अंबादास गायकवाड एसटी स्टँड समोरून H45 AJ 1900 या गाडीवरून जात असताना त्यांचे हेल्मेट आरशाला अडकवलेले होते. त्यांनी हेल्मेट डोक्यात न घालता अडकवलेले होते म्हणून त्यांना पंढरपूर शहर वाहतूक पोलीस स्टेशनने 500 रुपये दंड आकारून कारवाई केली आहे. त्यामुळे या कारवाई विषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे. गणवेशात असणारा एक वाहतूक शाखेचा पोलीस दुसऱ्या वाहतूक शाखेच्या गणवेशात असणाऱ्या पोलिसावर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ असावी. या कारवाईमुळे पंढरपुरात पोलिसासह सर्वसामान्यांना वाहन चालवणे अवघड झाले आहे. पंढरपूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस हेल्मेट वापरत नसून त्यांच्यावर कोण कारवाई करणार? एकीकडे पंढरपुरात अवैध धंद्याने उच्छाद मांडला असून त्या अवैध धंद्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सध्या तर अशी परिस्थिती दिसत आहे. पंढरपूर शहर वाहतूक पोलीस स्टेशनला फक्त आणि फक्त वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पण नुसत्या वाहतुकीवर कारवाई करून भागणार नाही तर गुंडगिरी, भुरटी दादागिरी, मटका, दारू, अवैध वाहतूक अशा गोष्टी पंढरीतून हद्दपार झाल्या पाहिजेत. फक्त वाहन चालकावर कारवाई करून कोण स्वतःला सिंग म्हणून घेत असेल तर ते चुकीचे आहे. जनतेने सिंग म्हणून अधिकाऱ्यांची वाहवा केली पाहिजे. कारवाई चुका करण्यावर झाली पाहिजे, पण अवैध धंदे मोकाट सोडून तुम्ही वाहन चालकांना टार्गेट करू नका. पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्यामुळे दररोज हजारो भाविक पंढरपूरला येत असतात. याचाही फटका भाविकांना बसत आहे. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आपल्या पंखामध्ये ज्ञानाचं बळ इतकं भरलेलं आहे की त्या ज्ञानाच्या बळावर आयुष्याच्या आकाशामध्ये इतकी उत्तुंग झेप घ्या की कॉलेजचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव प्रसिद्धीच्या झोतात येईल. ज्ञानाच्या शुद्धीचा योग्य वापर करा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा. ज्ञान हेच जीवन यशस्वी करण्याचा मूलमंत्र आहे. प्रयत्न, जिद्द आणि कष्ट यांच्या जोरावरती आयुष्यात यशस्वी होता येतं. पुढील उच्च शिक्षणामध्ये, संशोधनामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचा तुम्ही योग्य वापर करून घ्या. शिक्षणानेच माणूस समृद्ध होतो, असे प्रतिपादन श्री संत दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रोफेसर NB पवार यांनी केले. ते महाविद्यालयातील BA व BCom भाग 3 मधील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी मतदान जनजागृती निमित्त मतदारासाठी असलेली प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून वधवून घेतली. या कार्यक्रमामध्ये अक्षय पवार, राजकुमार मेटकरी, मोनाली डोके, सुमय्या रोंगीकर, श्वेता मस्के, सुजाता जाधव, अक्षय सुपाते, सिद्धेश्वर महाडिक, प्रजाली चौगुले, विजया जमखंडी, अश्विनी पाटील अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी श्री विद्या विकास मंडळाच्या उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सचिव किसन गवळी, ॲडव्होकेट रमेश जोशी, संस्था समन्वयक राहुल शाह, यादव आवळेकर, भुजंगराव पाटील, नॅक समन्वयक प्राध्यापक HR नागटिळक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष फटे यांनी केले. निकिता मोरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ जगताप यांनी केले. अक्कलकोट तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून विवेकानंद प्रतिष्ठानने आतापर्यंत 350 जोडप्यांचा रेशीम गाठी बांधल्या आहेत. या वर्षी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत प्रतिष्ठानकडून 33 जोडप्यांची नाव नोंदणी करण्यात आली आहे. या वर्षीचा विवाह सोहळा 31 मार्च रविवार रोजी होणार आहे. त्या दृष्टीने या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून लवकरच एवन चौकात मंडप उभारण्याचं काम सुरू होणार आहे. सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे यंदाचे 9वे वर्ष आहे. या माध्यमातून गोरगरीब लोकांची लग्ने लावून दिली जात आहेत. विवेकानंद प्रतिष्ठाने एक वेगळी सामाजिक बांधिलकी या निमित्ताने जोपासली आहे. सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी नोंदणी केलेल्या वधूवरांना अक्षतांचा आहेर, मणी, मंगळसूत्र, संसार उपयोगी साहित्य देण्यात येते. शिवाय नव दाम्पत्यांना संसाराबद्दल समुपदेशन आणि वैद्यकीय मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर जोडप्यांचा विमाही उतरविला जातो. पुढे त्यांना पहिली मुलगी झाल्यास तिच्या नावे 2000 रुपयांची ठेव पावती करण्यात येते. या सोहळ्यासाठी 15 दिवस बाकी आहेत. यासाठी इच्छुकांनी विवाह नोंदणी करावी असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी केले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वरती. केसकरवाडी येथे बिबट्या सदृश्य प्राण्याने 2 शेळ्या खाल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.
माचनूर येथून 30 लाखाचा ट्रक चोरट्यांनी पळविला. यापुढील काळात पक्षविरहित काम करणार सिद्धरामप्पा पाटील यांची घोषणा. पंढरपूर शहर वाहतूक शाखेने केली तालुका वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यावर कारवाई. ज्ञानाच्या शिदोरीचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर करावा, प्राचार्य डॉक्टर NB पवार यांचे प्रतिपादन. आणि विवेकानंद प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.